दक्षिण मुंबईतल्या महत्त्वाच्या ठिकाणी पार्किंगसाठी आता तिप्पट पैसे मोजावे लागणार आहेत। कुलाबा, चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरातील 18 वाहनतळांसाठी नवे दर लागू करण्यात आलेले आहेत। इथे दुपारी वाहनं जर तुम्हाला उभी करायची असतील, दुचाकी त्याचबरोबर चारचाकी वाहनं उभी करायची असतील तर तुम्हाला आता तिप्पट पैसे मोजावे लागतील। दुचाकी वाहन उभं करण्यासाठी पूर्वी तासाला 5 तर 4 चाकीसाठी 20 रुपये द्यावे लागत होते। नव्या धोरणानुसार आता दुचाकीसाठी तासाला 15 रुपये हे शुल्क असेल तर चारचाकीसाठी 60 रुपये मोजावे लागतील। तासाहून अधिक काळ वाहन उभं राहिल्यास प्रति तास 5च्या पटीने हे पैसे मोजावे लागतील। याशिवाय निवासी इमारतीबाहेर पार्किंगसाठी दिवसा 3960 रुपये तर रात्रीच्या वेळी पार्किंगसाठी 1980 रुपये द्यावे लागतील। विशेष म्हणजे निवडणुकीच्या आधी शिवसेनेने दरवाढीचं धोरण रद्द करण्याचं आश्वासन मुंबईकरांना दिलं होतं। मात्र आता मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता आल्यानंतर सेनेला या सगळ्या गोष्टींचा विसर पडल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी भाषणात गुंडाळून ठेवण्यात आलेलं वाहनतळ शुल्क धोरण आता नव्याने लागू करण्यात येणार आहे। दक्षिण मुंबईच्या ए वॉर्डमध्ये कुलाबा, चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस अशा परिसरात एकूण 18 असे वाहनतळ आहेत, ज्या ठिकाणी हे नवीन दर लागू करण्यात येणार आहेत। आपण आता सध्या एका सार्वजनिक वाहनतळाच्या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकतो या दुचाकी ज्या आहेत त्यांना ताशी 5 रुपये मोजावे लागत होते, त्या ठिकाणी आता तब्बल 15 रुपये भरावे लागणार आहेत। तर ह्या ज्या चारचाकी वाहनं आहेत यांना 20 रुपये ताशी होतं, तर त्यांना आता 60 रुपये भरावे लागणार आहेत। त्यामुळे एकूणच ही शुल्कवाढ जी आहे ही मुंबईकरांवरती भुर्दंड समजली जाते। त्याचबरोबर या वाहनतळाची विभागणी 3 गटात करण्यात आलेली आहे। सार्वजनिक वाहनतळासोबतच इमारती बाहेरच्या ज्या निवासी वाहनतळ असतात, त्याचबरोबर रस्त्यालगतचे जे वाहनतळ असतात, यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने ह्या शुल्काची आकारणी करण्यात आलेली आहे। मुंबईला जोडणारा ईस्टर्न फ्रीवे असेल किंवा नवीन प्रस्तावित मुंबईचा कोस्टल रोड असेल, यामुळे दक्षिण मुंबईत येणाऱ्या वाहनांची संख्यांमध्ये प्रचंड मोठी वाढ होणार आहे आणि यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जातंय। यामुळे जरी वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांना येणारे अडथळे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे प्रदूषणात वाढ होते याच्यावर जरी चाप बसणार असला, तरी यासोबतच या सगळ्या वाहनतळाच्या सुखसुविधांमध्ये नेमकी काय वाढ करण्यात आलेली आहे असा प्रश्न देखील विचारला जाऊ लागलेला आहे। कॅमेरा पर्सन कृष्णा खापरे सोबत ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई।